हे गाइस, गुड आफ्टरनून. नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला पाय वगैरे पडू. 2-3 दिवस नाही, कालचा दिवस पाया नाही पडलो कुठल्याच देवाजवळ, कारण की घाटावरच होतो ना. त्याच्या आदल्या दिवस मस्त महाराज सेवागिरी महाराजांचं दर्शन भेटला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, एकविरा माते की जय. गाईच झाला पाय वगैरे पडून. आता टाइम झाला, बाहेर नेतात पाय पडायला. आणि घरात कोणच नाही बघा, आजूबाजूला कोणाच दिसणार नाही. घरातली सर्व गेलीत मुंबईला. आपला कुठला मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर, दादरला कुठला मंदिर आहे आपला गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना, अष्टविनायक नाही, सिद्धिविनायक मंदिर आहे ना, तिकडे त्या गणपती बाप्पाच्या पाय पडायला गेली सर्व. मग असेच गेलेत, म्हणजे माझी आंघोळ नव्हती झाली, म्हणजे ब्लॉग नव्हता स्टार्ट केला, नाही तर मी स्टार्ट करून दाखवलं असतं. सर्व गेलीत फॅमिली, खालची वरची. निकिता शेट मला जेवायला वगैरे बनवून गेली. बघूया काय बनवलं, मी बघितलं नाही. ते आज शनिवार असल्यामुळे आज भाजीच असणार. हे बघा तिथं ब्लर मध्ये दिसतो कसली भाजी आहे. 2 दिवस नुसतं मटणा खालीन घाटावर, 2-3 दिवस. आता भाजी व इच्छा नाही, शिंगा आहेत भाजीची जवळशी नाही वाटत मटणा घालीन तर. आणि घाटावलाही भारी वाटला. नंतर बोलू. चला आता भूक पण लागली. वातावरण बघा कसं आहे. पाऊस पडला काल आमच्या इथे रात्री. आम्ही घरी येत होतो ना तेव्हा पाऊस पडत होता. गारा पण पडल्या, छोट्या छोट्या बर्फाच्या गारा पण पडल्या, गारा. आणि पाऊस पडलेला पूर्ण सगळा ओलावाला झालता, वास मारत होता मातीचा. जेवायला इकडे आहे, मी जेवायला घेतो, नंतर लड्डूचा पोट भरायचं आहे. चला गाईज, आपली थाली सजवली मी. तुम्हाला व्हेज दाखवला. व्हेज बघा, व्हेज चवली बनवली. चवली टाकली ह्याच्यावर आणि जवल्या होता, सुक्का जवल्या होता. टेबलावर बसत एकटाच येतं घरात. मस्त की जवल्या घेतल्या, त्याच्यावर फक्त रस्सा भाजीचा घेतला व्हेजवाला. बघूया कसं वाटतंय जेवायला. नवीन एक्सपिरियन्स घेते. अजून डोक्यान घाटावलाच भूत आहे. विचारते ते अजून घाटावला. आजचा दिवस जाईन म्हणा सेटल व्हायला घरा. इथं तेच वातावरणात होतं ना, आता मस्त वाटत होता. काय झाला माझा जेवण. चालवले कुत्र्याला भाकर, लड्डूला भाकर आहे. तिथं चिकन आहे त्याला फ्रीज मध्ये. झालं होता फार्म हाऊस वर. 3-4 दिवसांशी आलोय आज. लड्डूला मी आलो कसं सलाम करते म्हणा तो, पाय कली लावून. दरवेळीच नाही रे. दूध नाही पिला त्यांनी बघा, ते सकाळी टाकून गेल तुम्ही. आणि टँकर पण आलता आज, पाणी भरून घेतला. आज जरा नरम वाटते मी. आवाज बिवाज एकदम कडक नाही. एकदा झोप पूर्ण झाली ना का ओके. काय झाला लड्डूचं जेवण. मुलं चिकन होते बघा, चिकन आणि घरची भाकरी आणलेली मी. तर लड्डूची मजा आहे. साफसफाई करायला लागेल इकडं. एक माणूस लावतोय. अरे बाबा घे आरामात. तुझा काय सगळा मस्त फार्म हाऊस. थोडा टीव्ही वगैरे बघत होता. रणजीव पण आला. आमची दोघांची तोंडा बघा कशी झाली. दोघांची तोंडा पडली नाच. पण एक उस्मान आणि आपण आहे ना थोडा, तर कुठं गेलो का कुठच्या आलो ना का असा लगेच सुटणे होय जरा नीट नाही. हा उद्या चांगलं हो. आज जरा असंच मोरजावले हरकत राहो. सुबीप पिवला जाऊ चल थोड्या टायमात. आणि सगळ्यांनी मुलाखतीला आवडा प्रेम दिलाय ना, जबरदस्त लय भारी.
मुलाखत पण भारीच आहे, शेट बोलले पण भारी मस्त. गाईज देवाला आता मस्त की दिवा पेटवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज आलो आता घरी वाड्यावरशी. ही बघा ही पण आली तवऱ्यान पाय पण. अरे बाबा कपाल बघ किती दोरम पाय पडलेस. अरे कसली गर्दी. या काय गोंडपाटकाला घातला. गोंडपाट घातलाय. गोंडपाट जेव्हा मी करते काय ऑर्डर राईस बेस काहीतरी. केतन भाई करते ऑर्डर म्हणा राईस. तुला बनवायची हाऊस असली तर बनवू शकतात असं काही नाही. जेवत नसलं तर कानाला बनवू निसतात काय माझे जोर आलाय. तू सांगतेस, तू पण सांगत असलीस तर बनवते मग बनवू शकतस. नुसताच चाललाय गंगा. चला फ्रेश होते कट्टाला आलाय म्हणा झोपाली. दर्शन कसं झाला मग? कसं झाला? मस्त झाला. आज गर्दी होती. मस्त झाला ना. गर्दी होती. 100 रुपये भरून दर्शन झालं. तिथं पैसे घेतात. लाईन कधी मग 1.5 तास. तू 2 तास बोलली ना. तू 1.5 तास बोल. अर्धा तास डायरेक्ट कमी. आवरा कोटा या काही तर माझा मांडला. नंगू आहे तो नंगू. चल चल मग मला तरी जाऊ दे. मला फ्रेश होऊ देतो. त्याला दोरी बांध होईन तो. उलटा उलटा ती आतमध्ये बाजू. यो खाली. चला फ्रेश होते. काय जाता झालं फार्म हाऊस. केतन भाईने चायनीज ऑर्डर केला आहे आणि घरून पण एक चायनीज ऑर्डर केला. तो घेऊन त्याला तिथं पाठवून डायरेक्ट मी तिथं चायनीज खाईन. भूक लागली आता. रिक्षा घेऊन चाललोय मस्त आहे की. 4 व्हीलर आपली शेटच्या इथेच आहे. मी फॉर्च्युनरमध्ये आलतो ना. पोरा लेट झाली मग ती काय गाडी तिकडे पाठवली. मी शेटला घरी सोडायला सांगितलं मला. पाण्याची सोय, पाणी पिवायची सोय. काय मस्त जार घेऊन आलोय दाखवायची. याच्या उलटा करताना ते दिवस चपटवला नाही अक्का. तुझ होतास ना. आपल्या ते कुठे घालला. ओके गाईज आमच्या ऑर्डरली चायनीजची. आमचा सूप मटणाशिवाय चिकन शिवाय रावण आहे. आता घाटावलंय मटणा खाले ना भारी भारी. याला याने मिस केला सगळा सीन मिस केला याने. आम्ही एन्जॉय केली जाम नाही रे. एक नंबर एन्जॉय केली. मी तुला चम्मच घे. चला चायनीज खातो. तापलं बाई हे दोघं पण. गाईज आता मस्त की लड्डूला जेवायला घेऊन आलोय. हे बघा मग अशी आम्ही जेवलो. राईस तो संपला. मग लड्डूला ना धाब्यावर गेलो मस्त की अंडा कढी आणली लड्डूला. अंडा कढी आणि रोटी आणली. रोटी लड्डूची मजा आहे. हे बघा 2 रोट्या आणल्या लड्डूला आणि अंडा कढी. लड्डू मस्त बसलाय. त्याला भूकच नाही लागली पण दुपारी लईच झाला. लई भाई झोपलाय मस्त. कुत्रा नाही तो लड्डू. कुत्र्याला बोलता हॉटेलशी जेवायला होता. काय करणार घरात काही नव्हता. आपण जेवलो. कोणाक मध्ये नाही मला वाटते वरती पत्रानं उंदीर आहे का काय समजलं. तू येते कशी उंदीर का माहिती. त्याची गेम करायला लागल उंदराची. चला लड्डूला देते मस्त त्याच्यात. गाईज उंदीर आमचे अलमारीमध्ये जरा इलवालते असं वाटतंय. त्याला हसली ना तर गेम होईल त्याची वाटतं. आता तुला काय उंदीर गवल. त्यानंच लावल्यावर काय आवाज येत होता. नाही आवरायला पालाला असता तो.
मी पिलो करा गेलाय बोललो ना तुला यान वाचलाय तो बाबा फ्रेश 14 चाल्या यो 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 जाईन खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया तुम्ही पिलो इकडे खुर्च्यानं उभं राहिलोय चांगली घे ज्या आयला त्याच्यात नाही सगळा या लड्डू गाईज आपल्या सावण मधून काही उंदीर निघला नाही म्हणून त्याला चालवला तर बाहेर नाही तो बाहेर गेल्या बरोबर निघतो रिक्षा डायरेक्ट पोस्ट करतो 50,000चा साऊंड आहे एक तर चल चल येतं का तू त्याला पण जवाब मला घातला चला चला आता घरात जाऊ चल तू बाहुबली पावर दाखव त्याच्या नावानं मोबाईल कसा बसला मागच्या नाही वजन आहे ना पूर्ण वजन आहे का काय 60 किलो तरी असेल नाही वजन आहे काय 60 किलो तरी असेल ओके गाईज आता येऊ घेऊन डायरेक्ट कुंडेवाला डायरेक्ट कीर्तनच्या सासूरवाडीला तू मागा नको बसू पुढं बस गाईज आलो मस्त की साऊंड देऊन घरी काय रे झोपताव का नाही ए प्राईज
बाबा तोंड लपवते बा पाहिजेवाला प्राईज वाला तोंड लपवतोय. असतंय खावला आहे का रे काय. प्राईज आहे. चला काय आजचा व्लॉग इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.